मित्रांनो नमस्कार. इंटिग्रेशनमध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड पाहत आहोत आणि आपल्याला एक माहीत झालंय की प्रॉडक्ट आणि डिव्हिजन असेल तर इंटिग्रेशन सहजासहजी काढता येत नाही. मग या दोन फॉर्मला आपल्याला ॲडिशनमध्ये कन्व्हर्ट करावं लागतंय. सबस्टिट्यूशनच्या मेथडनं आता या ठिकाणी पहा, हे दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करणं शक्य नाही मला, कारण या ब्रॅकेटचा पॉवर ऑड आहे, राईट. आणि त्यामुळे मला जर ही टर्म सिंगल करता आली तर ही सिंगल टर्म मला या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून ॲडिशन फॉर्म मिळवता येईल. त्यामुळे जो ऑड पॉवर असलेला ब्रॅकेट आहे तो मला टी यूज करता येईल. 2 - 3x इज टी, डेरिव्हेटिव्ह काढला dt -3dx और -dt/3 इज अ dx. आणि उरलेली टर्म x मधून टी मध्ये घेण्यासाठी x ची व्हॅल्यू मला टी मध्ये या सबस्टिट्यूशनच्या सहाय्याने मिळवता येईल. हा 2 या साईडला नेतो, x इज इक्वल टू t - 2 डिवायडेड बाय -3, किंवा x ची व्हॅल्यू मला 2 - t/3 लिहिता येईल. ओके, प्रॉब्लेम काय होईल? I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5 - 3 टाइम्स x काय 2 - t डिवायडेड बाय 3. ओके, ब्रॅकेट क्लोज इनटू t टू द पॉवर -12 आणि dx जो आहे हा dx - dt/3 एवढा आहे. कंप्लीट फंक्शन टी मध्ये घेतलेलं आहे. सिम्प्लिफाय करून घेऊ. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस 5 - 3 कॅन्सल केला -2 प्लस t ब्रॅकेट क्लोज इंटू t टू द पॉवर -12 dt/3. यात हा जो कॉन्स्टंट आहे -1/3 बाहेर घेऊत. इंटिग्रेशन इन अ ब्रॅकेट 3 प्लस t ब्रॅकेट क्लोज इंटू t टू द पॉवर -12 dt. आता पहा, ही टर्म ब्रॅकेट होता, मल्टिप्लाय करता येत नव्हता, सबस्टिट्यूट केले आपण, सिंगल टर्म मिळवला. आता ही सिंगल टर्म असल्यामुळे मला या ब्रॅकेटला सेपरेट मल्टिप्लाय करता येईल. सो -1/3 इंटिग्रेशन इन अ ब्रॅकेट 3 टाइम्स t टू द पॉवर -12 प्लस t टू द पॉवर इथे 1 आणि इथे हाफ आहे मायनस, सो t टू द पॉवर हाफ ब्रॅकेट क्लोज विथ रिस्पेक्ट टू t. वाटलंच आणखी मला ही टर्म मला सेपरेट लिहिता येईल. मायनस इंटिग्रेशन t टू द पॉवर -12 विथ रिस्पेक्ट टू t -1/3 इंटिग्रेशन t टू द पॉवर 1/2 dt. ठीक आहे. x टू द पॉवर n अगदी सिंपल फॉर्म मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. पॉवर मध्ये एक ऍड करा, -12 प्लस 1 हाफ डिवायडेड बाय हाफ -1/3 ॲज इट इज t टू द पॉवर 1/2 चे इंटिग्रेशन t टू द पॉवर 3/2 डिवाइड बाय 3/2 प्लस c. लास्टला मला t ला पुन्हा x मध्ये आणता येईल. काय t ची व्हॅल्यू 2 - 3x. सो 2 - 3x टू द पॉवर 1/2 -2/9 2 - 3x टू द पॉवर 3/2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c इज आन्सर. आहे प्रॉब्लेम काही? याच टाईपचा आणखी एक प्रॉब्लेम घेतो. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5x² प्लस 4x प्लस 7 डिवायडेड बाय 2x प्लस 3 ब्रॅकेट क्लोज टू द पॉवर 3/2. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू x. डिव्हिजन आहे आणि ब्रॅकेट पहा, ब्रॅकेट सिंगल आहे पण त्यात दोन टर्म असल्यामुळे मला ती टर्म सेपरेट डिवाइड करणं अवघड जाते. त्यामुळे त्या टर्मला मला टी कन्व्हर्ट करता येईल. तर दिस ब्रॅकेट इज टी जर गृहीत धरला आपण 2x प्लस 3 ला, तर dt काय मिळेल 2 टाइम्स dx. सो dt/2 इज dx. आणि या टर्मवरनं x ची व्हॅल्यू t - 3 डिवायडेड बाय 2 अशी वापरता येईल. ठीक आहे. इस टोटल सबस्टिट्यूशन या इंटिग्रल मध्ये ठेवतो आपण. सो I इज इंटिग्रेशन ऑफ 5 टाइम्स x², x काय t - 3 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर प्लस 4 टाइम्स x, x अगेन t - 3/2 and प्लस 7 डिवायडेड बाय t टू द पॉवर, ही टर्म आपण t यूज केली आहे
टू द पॉवर 3/2 आणि dx मला काय मिळालेला होता dt डिवाइड बाय 2. ओके, सिम्प्लिफाय करून घेऊ. हा 1/2 बाहेर घेतोय. इंटिग्रेशन ऑफ हा स्क्वेअर जर सेपरेट केला तर 2चा स्क्वेअर 4 म्हणजे 5/4 आणि t-3 चा स्क्वेअर मीन्स t स्क्वेअर मायनस 6t प्लस 9 प्लस हा सेकंड ब्रॅकेट 2 कॅन्सल करता येईल 2t minus 6 and this plus 7 divided by t to the power 3/2 with respect to t. हा 5/4 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतोय. 1/2 इंटिग्रेशन 5/4t स्क्वेअर मायनस 5/4 into 6 is 15/2t plus this 5/4 into 9 45/4 plus this 2t and plus 7 minus 6 is 1 divided by t to the power 3/2 with respect to t. Again collect same term 1/2 as it is, integration 5/4t square as it is, this t and t 2 minus 15/2t that is minus 11/2t and constant collect 45/4 plus 1 plus 49/4 divided by t to the power 3/2 with respect to t. ठीक है. आता हा t to the power 3/2 सिंगल टर्म आहे, मला सेपरेट डिवाइड करता येईल. ओके, सो 1/2 इंटिग्रेशन 5/4 into t to the power, this one is 2 minus 3/2 minus 11/2 t to the power 1 minus 3/2 plus 49/4 t to the power 3/2 हा मायनस विथ रेस्पेक्ट टू टी. राईट, ही टर्म वरती गेल्यानंतर पॉवर हा नेगेटिव्ह होईल आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर 1/2 इंटिग्रेशन इन अ ब्रॅकेट 5/4 t to the power 1/2 minus 11/2 t to the power minus 1/2 plus 49/4 t to the power minus 3/2 ब्रॅकेट क्लोज विथ रेस्पेक्ट टू टी. तर ॲडिशन मध्ये आलो होतो आपण. ॲडिशन मध्ये इंटिग्रेशन सेपरेट काढता येईल. ओके, दिस 5/8 t to the power half plus 1 3/2 divided by 3/2 minus this 11/4 and integration of this term t to the power minus half plus 1 half divided by half plus पुन्हा हा 1/2 याला मल्टिप्लाय होतोय 49/8 t to the power 3/2 plus 1 minus 1/2 divided by minus 1/2 plus इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. काय अडचण, इंटिग्रेशन मिळाले. लास्टला t ची व्हॅल्यू, t काय होता आपण यूज केलेला, t इज इक्वल टू 2x plus 3. सो हा 2x plus 3 आणि कॉन्स्टंट जर कलेक्ट केले हा 2 4 जा 5/12 minus here this 2 cancel 11/2 2x plus 3 to the power 1/2 and minus here 2 cancel 49/4 2x plus 3 to the power minus half plus integrating constant c is answer. अडचण काही लक्षात आलं. मग प्रॉब्लेम कसा आहे असो, गुणाकार किंवा भागाकार जर डिवाइड करता आलं तर सबस्टिट्यूशन मेथडनं ती टर्म सिंगल करून घ्या आणि इंटिग्रेशन काढता येईल. वन मोर, I is equal to integration of cot inverse of
in a bracket under root 1 plus cos theta divided by 1 minus cos theta, bracket close, with respect to theta. ही टर्म सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला, की मला माहिती आहे की 1 प्लस कॉस आणि 1 मायनस कॉस हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला पाठ आहेत. 1 मायनस कॉस काय, 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2 आणि 1 प्लस कॉस इज 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2. यूज करता येईल. कॉट इनवर्स in a bracket root 1 plus cos 2 cos square angle by 2, 1 minus cos 2 sin square angle by 2 with respect to theta. यातला 2 कॅन्सल होऊन जाईल. cot inverse of root cot square theta by 2 with respect to theta. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. cot inverse of cot theta by 2 with respect to theta. यात cot inverse of cot एकमेकाचे इनवर्स आहेत, आपसात कॅन्सल होईल. थीटा बाय 2 विथ रिस्पेक्ट टू थीटा. हा हाफ बाहेर घेतोय, राहिलेली टर्म थीटा डी थीटा. सो 1/2 आणि थीटाचा स्क्वेअर बाय 2 इज इंटिग्रेशन, और इट इज थीटा स्क्वेअर बाय 4 प्लस कॉन्स्टंट सी. इथं आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज केली नाही. प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह झाला, सिम्प्लिफाय करत गेलो आणि कॉम्प्लेक्स फॉर्म जो आहे तो सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला. इंटिग्रेशन मला सहज करता आलं. ओके. आय इज इक्वल टू कॉस 2x डिवाइडेड बाय sin x plus cos x bracket square, integrate with respect to x. ज्या वेळेस ट्रिग्नॉमेट्रिक टर्म येतात त्यावेळेस अँगलचा पहिल्यांदा विचार करायचा. मित्रांनो, जोपर्यंत अँगल सेम होत नाही तोपर्यंत मला इंटिग्रेशन काढता येत नाही. आलं लक्षात. त्यामुळे ट्रिग्नॉमेट्रीचे जेव्हा टर्म येतात त्यावेळेस अँगल सेम करायचा, कारण हे डिव्हिजन मला सिंगल टर्म करताच येत नाही, कारण प्रॉब्लेम येतो अँगलचा. पण अँगल जेव्हा सेम होतो त्यावेळेस हे डिव्हिजन मला सिंगल टर्म मध्ये कन्वर्ट करता येईल, साइन अपॉन कॉस टॅन. पण अँगल सेम नसेल तर मात्र डिव्हिजन मला सिंगल टर्म मध्ये आणता येत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम ज्यावेळेस समोर येतो ट्रिग्नॉमेट्रिक टोटल टर्म असतील त्यावेळेस पहिल्यांदा अँगल सेम करून घ्या. cos 2x चे 4 फॉर्म्युले आहेत आपल्याला माहिती आहे. cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x, 2 cos स्क्वेअर x मायनस 1, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x, 1 मायनस टॅन स्क्वेअर x अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर x. आता यापैकी कुठला यूज कराल तुम्ही? खाली साइन कॉसची टर्म आहे त्यामुळे हा फॉर्म्युला यूज केलेला मला फायद्याचा होईल. cos 2x is cos square x minus sin square x divided by sin x plus cos x bracket square with respect to x. आता हा फॉर्म जो आहे न्यूमरेटरचा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे आणि याचे फॅक्टर मला पाडता येतात a प्लस बी ए मायनस बी. इथं काय लिहिता येईल मला? cos x प्लस sin x इंटू cos x मायनस sin x डिवायडेड बाय हा साइन प्लस कॉस म्हणजेच कॉस प्लस साइन ब्रॅकेट स्क्वेअर विथ रेस्पेक्ट टू एक्स. यात ही जी टर्म आहे एक कॅन्सल करता येईल मला. आणि आता पहा काय राहिले? कॉस एक्स मायनस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स प्लस साइन एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. आता केअरफुली जर पाहिला तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट वरती आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. बरोबर. म्हणजे ही टर्म मला ही जी टर्म आहे ही कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? कॉस एक्स प्लस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. बरोबर आहे.
आणि हा फॉर्म मला माहिती आहे की एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर इंटिग्रेशन का असते लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, बरोबर आहे. त्यामुळे मला ही टर्म डायरेक्ट लिहिता येईल लॉग ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. ठीक आहे. नाही तर मग मला सबस्टिट्यूशन करावं लागेल. याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे म्हणजे पुट टी इज इक्वल टू कॉस एक्स प्लस साइन एक्स. सो डी टी इज इक्वल टू मायनस साइन एक्स, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू डी एक्स, आहे की टर्म वरती मायनस साइन प्लस कॉस. ओके. मग इंटिग्रेशन ऑफ डी टी डिवायडेड बाय टी इज इक्वल टू लॉग टी, आणि पुन्हा टी म्हणजे कोण आहे, टी म्हणजे कॉस प्लस साइन एक्स, इथे कॉस प्लस साइन एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. हे आलं आपलं आन्सर. आहे प्रॉब्लेम काही नाही. आणि प्रॉब्लेम कुठल्याही मेथडनं जा, फक्त सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आता या ठिकाणी आणखी एखादी मेथड वापरता येते का पाहायचं. कॉस 2x हाच प्रॉब्लेम मी असा घेतला डिवायडेड बाय काय कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. कॉस 2x मला अँगल सेम करून घ्यायचा होता. इथं मी कॉस 2x ला कन्वर्ट केलं. इथं मला याला सॉल्व्ह करता येईल. कॉस 2x डिवाइड बाय साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स चालेल. दॅट इज इक्वल टू कॉस 2x डिवाइड बाय साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय 1, आणि 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स काय साइन 2x dx. आले. अँगल दिले सेम. मग याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे म्हणजे टी इज इक्वल टू मला साइन 2x ठेवता येईल. डी टी साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस 2x इंटू अँगलचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू dx. सो डी टी बाय 2 इज कॉस 2x इंटू dx. प्रॉब्लेम काय होईल मग 1/2 कॉस 2x आणि dx इज डी टी बाय 2 divided by 1 plus t. So it is 1/2 and 1 upon linear is log of linear term. So it is 1/2 log of 1 plus t काय sin 2x plus constant c. या टाईपने मला प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. मात्र मला जोपर्यंत अँगल सेम करता आला नाही तोपर्यंत प्रॉब्लेम पुढे जाता आला नाही. Okay. One more. I is equal to integration of tan inverse of sec 3 theta plus tan 3 theta with respect to theta. इनवर्स चे प्रॉब्लेम आले की tan इनवर्स ऑफ मधली टर्म tan कशी येईल याचा विचार करायचा. ओके. जो की आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये केला होता की टॅन इनवर्स ऑफ ही टर्म मला काय लिहिता येईल सेक म्हणजे 1 अपॉन कॉस 3 थिटा आणि टॅन काय साइन 3 थिटा अपॉन कॉस 3 थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके. याला सिम्प्लिफाय करत चला. टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस साइन 3 थिटा डिवायडेड बाय कॉस 3 थिटा. छेद सारखे add numerator with respect to theta. Sin 3 theta या टर्मला मला कसं लिहिता येईल sin 3 theta is equal to minus cos pi by 2 plus 3 theta लिहिता येईल. हा मायनसला मायनस cos 90 ला टर्म बदलते. cos चा काय होईल साइन आणि अँगल समोरचा राईट. आणि पाय बाय 2 प्लस 3 थिटा म्हणजे इथे आणि कॉस कसा असतो सेकंड टर्म मध्ये निगेटिव्ह, म्हणजे मला पुन्हा ही टर्म मिळाली का नाही. बरोबर आहे. म्हणजे मला या साइनला कॉस मध्ये केलं तर 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला
2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2 यूज करता येतो. ठीक आहे. सो टॅन इनवर्स ऑफ इंटिग्रेशन ॲज इट इज 1 मायनस कॉस या साइन 3 थिटाला मला असं लिहिता येईल. काय त्याचा अँगल पाय बाय 2 प्लस 3 थिटा डिवायडेड बाय कॉस 3 थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. चालेल. सो टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस काय 2 साइन स्क्वेअर बरोबर आहे. अँगल बाय 2 थिटा डिवायडेड बाय 2 म्हणजे पाय बाय 4 प्लस 3 थिटा बाय 2 डिवायडेड बाय कॉस 3 थिटा. जसं साइन 3 थिटा लिहिला मी तसं कॉस 3 थिटाला काय लिहिता येईल साइन पाय बाय 2 प्लस 3 थिटा. कारण 90 टर्म काय होते बदलते. साइनचा काय होईल कॉस अँगलला अँगल आणि कुठला क्वाड्रंट आहे हा 90 प्लस 3 थिटा म्हणजे हा सेकंडमध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आल्या 2 टर्म सेम म्हणजे कॉसच्या ऐवजी मला साइन मध्ये कन्वर्ट करता येईल. ठीक आहे. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या की हे अँगल जे आहेत ते सेम नाही आहेत. आणि सेम जर करायचं असेल तर साइन थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 तो इथं वापरता येईल. सो इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ 2 साइन स्क्वेअर पाय बाय 4 प्लस 3 थिटा बाय 2 डिवायडेड बाय 2 साइन पाय बाय 4 प्लस थिटा बाय 2 इंटू कॉस पाय बाय 4 प्लस 3 थिटा बाय 2 हा फॉर्म्युला यूज केला. ओके. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू थिटा. आहे अडचण काही. याचा फायदा मला असा झाला की हा 2 कॅन्सल करता येईल. साइनची एक टर्म कॅन्सल करता येईल म्हणजे काय राहील टॅन इनवर्स ऑफ एक साइन खाली कॉस राहिला आहे टॅन पाय बाय 4 प्लस 3 थिटा बाय 2 विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके. मग टॅन इनवर्स ऑफ टॅन आपसामध्ये कॅन्सल एकमेकाचे इनवर्स फंक्शन आहेत. मग राहिलेली टर्म पाय बाय 4 प्लस 3 थिटा बाय 2 विथ रिस्पेक्ट टू थिटा दॅट इज आतला पाय बाय 4 मला बाहेर घेता येतो विथ रिस्पेक्ट टू थिटा प्लस हा 3 बाय 2 बाहेर घेता येईल थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके. सो आन्सर इज पाय बाय 4 थिटा प्लस 3 बाय 2 थिटा स्क्वेअर बाय 2 प्लस कॉन्स्टंट सी. आहे अडचण. आणखी या टाईपचा आणखी एक घेऊ म्हणजे आयडिया क्लिअर होतील. आय इज इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय अंडर रूट साइन क्यूब एक्स इंटू साइन एक्स प्लस अल्फा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे आणि अँगल सेम नाही. अँगल मला सेम करून घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. कसं सिम्प्लिफाय करता येईल मला याला साइन क्यूब अल्फा क्यूब एक्स ॲज इट इज इन अ ब्रॅकेट. आता इथे मला साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरता येईल. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ओके. सो साइन अल्फा इथं साइन एक्स कॉस अल्फा प्लस कॉस एक्स इंटू साइन अल्फा इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. यामध्ये 2 टर्म आहेत. या 2 टर्मपैकी मी साइन एक्स बाहेर घेतोय. काय मिळेल साइन
क्यूब ऑलरेडी बाहेर आहे आणि साइन जर बाहेर आला तर साइन टू द पॉवर 4 आणि मध्ये टर्म राहील तर कॉस अल्फा प्लस हे कॉस बाय साइन कॉट एक्स राहील कारण इथला साइन एक बाहेर गेलेला आहे इंटू साइन अल्फा. ठीक आहे. साइन टू द पॉवर 4 हा रूटमध्ये आणि रूटच्या बाहेर कसं लिहिता येईल त्याला साइन स्क्वेअर एक्स. ओके. राहिलेली टर्म काय रूट कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साइन अल्फा विथ रेस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. साइन स्क्वेअर जर वरती नेला मी तर कोसेक स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साइन अल्फा. आता ही टर्म कॉट मध्ये अल्फा म्हणजे कॉन्स्टंट या ठिकाणी त्यामुळे कॉस अल्फा कॉन्स्टंट आहे साइन अल्फा सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि कॉटचा व्हॅल्यू काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके. म्हणजे या टर्मला मला टी ठेवता येईल. टी इज कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साइन अल्फा. पूर्ण टर्म मी टी ठेवले तर डेरिव्हेटिव्ह डी टी कॉस अल्फा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0 कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू साइन अल्फा ही टर्म कॉन्स्टंट आहे इंटू डी एक्स ला डी एक्स. हा साइन अल्फा जो आहे मायनस साइन आहे हे मला लेफ्टला आणता येईल मायनस डी टी डिवायडेड बाय साइन अल्फा. काय राहिला हे प्लस झाला कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स. ही टर्म माझी या ठिकाणी. ओके. सो इंटिग्रल आय इज दिस न्यूमरेटर इज मायनस डी टी डिवायडेड बाय साइन अल्फा डिवाइडेड बाय और रूट टी. ही टोटल टर्म माझी टी आहे. ठीक आहे. यात -1 अपॉन साइन अल्फा ही टर्म कॉन्स्टंट आहे बाहेर घेता येईल आणि टी टू दी पॉवर 1/2 न्यूमरेटरला जर नेला तर -1/2 आली टर्म सिंपल. सो -1 डिवाइड बाय साइन अल्फा आणि याचं इंटिग्रेशन आहे टी टू दी पॉवर -12 प्लस 1 म्हणजे हाफ डिवाइडेड बाय हाफ प्लस कॉन्स्टंट सी. सो आन्सर इज हा 2 मला वरती नेता येईल -2 आणि टी काय टी म्हणजे एवढी टर्म कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साइन अल्फा टू दी पॉवर 1/2 डिवाइडेड बाय साइन अल्फा प्लस कॉन्स्टंट सी. काय अडचण काय याच्यात. ओके. मग या टाईपचे सबस्टिट्यूशन करून मला प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. ठीक आहे. बाकीचा पुढचा जो पार्ट आहे तो मी पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊ. ओके. तोपर्यंत बाय.